भीमा सीना जोडकालव्यास 0.511 TMC पाण्याची तरतुदीस शासनानं दिनांक 1 ऑक्टोबर 2024 रोजी मंजुरी दिली आहे. या जोडकालव्यामुळे सीना नदीवरील एकूण 53 किलोमीटर लांबीच्या परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळणार आहे. आमदार सुभाष देशमुख यांनी या योजनेसाठी वारंवार शासनाकडे पाठपुरावा केला होता. अखेर त्यांच्या प्रयत्नाला यश आलं आहे. पावसाळ्यात वडापूर येथील बांधाऱ्यावरून भीमा नदीतून खालच्या भागात पावसाळ्यात पुरावेळी जवळपास 60 ते 100 TMC पाणी वाहून जातं. वडापूर येथे भीमा नदीवर बॅरेज बांधून हे पाणी बोगद्याद्वारे सीना नदीत सोडलं जाणार आहे. वाहून जाणारं पाणी दुष्काळी भागाकडे वळवण्यात येणार असल्यानं आता बारमाही सिंचनासाठी मिळणार आहे. भीमा नदीवर वडापूर इथं बॅरेजसाठी दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांनी सातत्यानं पाठपुरावा केला असून दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी त्यांनी आपलं कसब पणाला लावलं आहे. वडापूर बॅरेज येथून जोड कालव्याद्वारे 14.47 दशलक्ष घनमीटर इतकं पाणी सीना नदीत येणार आहे. सीना नदीवरील नंदूर, वडकबाळ, सिंदखेड, बंदलगी, कोरसेगाव आणि कुंडल इथं कोल्हापूर पद्धतीचे 6 बांधाऱ्यात उजनी धरणाचं पाणी उपलब्ध होणार आहे. या जोड कालव्याची लांबी 18 किलोमीटर असून सीना नदीवरील कोल्हापूर बांधारा, अकोले, मंद्रुप ते कुडल संगमपर्यंतचं अंतर 35 किलोमीटर आहे. या वाढीव 0.511 TMC पाण्याचा फायदा नंदूर, डोणगाव, तेलगाव, अकोले, मंद्रुप, गुंजेगाव, पाथरी, वांगी, मनगोळी, वडकबाळ, वांगी, हत्तूर, समशापूर, सिंदखेड, बिरनाळ, चंद्रहाळ, होनमुर्गी, बंदलगी, औराद, राजूर, संजवाड, चिंचोली, कोरसेगाव, कुमठा, केगाव, हत्तरसंग, बोळकवठा, कल्लकर्जा येथील बागायती क्षेत्रास होणार आहे. सर्वांच्या सहकार्यानं आणि पाठपुराव्यामुळे ही योजना पूर्ण होत आहे. योजना लवकरच कार्यान्वित होण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्रित येणं ही काळाची गरज आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या विकासाला आणि उत्पन्नाला भविष्यात चांगलीच गती मिळणार आहे, असं आमदार सुभाष देशमुख यांनी सांगितलं.